नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने मस्त असं झणझणीत दह्यातलं पिठलं बनविणार आहोत। अगदी बनवायला सोपी पण आहे आणि खायला तर इतकं चविष्ट बनतं ना। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 वाटी येथे बेसन पीठ घेतलेलं आहे। बघा हे म्हणजे आपल्या चण्याच्या डाळीचं बेसन पीठ आणि अर्ध वाटी दही घेतलेलं आहे। माझं दहीनं हे थोडं आंबट आहे, त्यामुळे मी अर्ध वाटी घेतलेलं आहे। तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही 1 वाटी घेऊ शकता। खूप छान बनतं पिठलं हे। आता मी ना हे बेसन पीठ 1 वाटी आता त्यात टाकून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न घालता मिक्स करायचं आहे आता, म्हणजे याच्या गाठी बनत नाही। छान प्लेन असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि नंतर मग मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला मग ते पातळ करून घ्यायचं आहे आणि गुठळ्या ठेवायच्या नाही आहे। या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण थोडं पातळ करून घेऊया। बघा या पद्धतीने आणि असं मी प्लेन असं करून घेत आहे। आपली डाळ घुटणी असते की नाही त्याच्यानी करू शकता। माझ्याकडे आता हे छोटं आहे घोटायचं, तर मी त्यांनी करून राहिलं आहे। बघा या पद्धतीने आणि प्लेन करायचं आहे, गाठी ठेवायच्या नाही, म्हणजे पिठलं ना मस्त आपलं प्लेन तयार होतं। बघा मी छान अशा पद्धतीने हे प्लेन करून घेतलेलं आहे। हे ना भाकरीसोबत इतकं चविष्ट खूप छान लागतं। बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे आता मी आणि त्यातनं मी ना ते 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। अर्धा चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची आहे। बघा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिंग घेतलेली आहे। आता आपल्याला हे ना तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। यातनं जास्त मसाले जात नाही, तरीही पण चवीला असं भन्नाट तयार होतं। कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग टाकून घेतलेली आहे आणि हे थोडं आता तेलामध्ये मी परतवून घेत आहे। या पद्धतीने बनवायला सोपी आहे पण चवीला छान बनतं। बघा मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जिरं असं ठेचा बनवून घेतलेला आहे। आता हा ठेचा मस्त आपल्याला टाकून घ्यायचा आहे। ठेचा टाकून असं छान भन्नाट चवीचं हे पिठलं तयार होतं। बघा आता हा ठेचानं आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे। हा कच्चा राहिला नाही पाहिजे, नाहीतर पिठल्याची चवीनं बरोबर अशी खास वाटत नाही, तर याचा कच्चेपणा गेला पाहिजे। आता मी अर्धा चम्मचनं हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। यात मसाले जास्त पडत नाही, परंतु खूप छान बनतं। बघा आता मी हे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं होतं हे टाकून घ्यायचं आहे आणि याला ना या मसाले म्हणजे आपल्या मिश्रणामध्ये असं परतवून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आहे। अशा पद्धतीने मिक्स केल्यावर मग आपल्याला पिठलं किती पातळ घट्ट पाहिजे, तर बघा मी गरम पाणी साईडनी करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकायचं ना आता ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लेन करून घ्यायचं आहे। बघा गाठी बनतच नाही अशा पद्धतीने बनविलं तर आणि छान असं दणदणीत शिजवायचं आहे। तर हे शिजताना ना अंगावर उडू शकतं, कारण की याचे ना शिंतोडे असे उडतात, तर झाकून शिजवून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याला थोडं चमच्यानी परतवायचं आहे तर त्यावेळेला गॅसची फ्लेम कमी करून द्यायची, म्हणजे उडत नाही, एवढी काळजी घ्यायची आहे। बघा आता छान पिठलं शिजलेलं आहे। तर कोथिंबीरनं मी कस्तुरी मेथी बनवतो की नाही त्या पद्धतीने मी करून ठेवत असते। तर बघा कधी वेळेवर कोथिंबीर नसली तर आपण अशा पद्धतीने म्हणजे ते कोथिंबीर वाळलेली आपण टाकू शकतो। खूप छान त्याचा पण म्हणजे कोथिंबीर सारखी चवी म्हणजे छान लागते। बघा आपलं पिठलं मस्त तयार झालेलं आहे। नक्की बनवून बघा। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत, नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा। धन्यवाद।